आहे आपण पावती सर्टिफिकेट आणि त्याच्या संयोगानं आणि त्याचा आधार घेऊन त्या प्रत्येक मुली उच्च स्थानावर जातील अशी अपेक्षा बाळगून मॅडमनी असेच वरचेवर आमच्या दवाखान्यामध्ये कार्यक्रम घेऊन आम्हाला स्फूर्ती द्यावी, काम करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी ही अपेक्षा आहे। आज या ठिकाणी आमचे सर अत्यंत स्फूर्तीदायक आहेत। ज्यावेळेस मी आणि मॅडम त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला खरं तर मी सरांना पाहिलेलंच नव्हतं, इथं ड्युटी करून सुद्धा मला खूप म्हणजे ॲकवर्ड वाटत होतं, मी कसं काय जाऊ सरांसमोर, पण मी बरीच दूर उभे टाकले, मॅडम बोलल्या आणि थोडंसं संभाषण झालं, पण हा विषय काहीही नव्हता। ज्या वेळेला इकडे आम्ही ब्लॉक ड्रेनेज काढण्यासाठी गेलो तिथं हा विषय झाला आणि अगदी 1 दिवसामध्ये मॅडमने एवढा उपक्रम केला, त्याबद्दल आम्ही सर्वस्व डीन सर, आमचे HOD वैद्य सर, चिमू सर, सरांचं नाव पण आम्ही त्यांना लाडाने चिमू सरच म्हणतो, म्हणजे अजूनही मला पूर्ण नाव माहित नाही। लाडके सर आहेत ते हो, आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आजच्या आमच्या ज्या मेट्रन आहेत त्या आज आउट ऑफ असल्यामुळं आमच्या मेट्रन म्हणून म्हणजे ज्या ठिकाणी मुलींचा जन्म होतो आणि तो जन्म कशा पद्धतीनं म्हणजे हँडल करायचा, त्याला काय काय सोयी उपलब्ध करून द्यायच्या त्या ठिकाणी काम करणारे आमच्या गणेश सिस्टर या ठिकाणी आहेत। आमचा हा बराचसा स्टाफ या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वांच्या समक्ष हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि स्फूर्तीदायक आम्हाला ठरलेला आहे। असेच वारंवार मॅडमने कार्यक्रम घ्यावे आणि आम्हाला स्फूर्ती देऊन आम्हाला चालना द्यावी ही त्यांना नम्र विनंती आणि सर्वांचे या ठिकाणी आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। नाही मित्र नाही सगळे जास्त सेवा तुमची आहे। सिस्टर या ना निकाल दे बस आमच्या ते सार्वजनिक भरपूर सहकार्य ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय तर्फे सगळे आमचे शिक्षक वृंद, आपले कर्मचारी वृंद, स्टाफ त्यांच्यातर्फे मी मॅडम इतका सुंदर चांगला हा प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप मी अशी रिक्वेस्ट करतो की त्या दिवशी ते माझ्या पहिल्यांदाच माझी ओळखी झाली पहिल्यांदाच आमचं इंटरॅक्शन झाला, काही चांगलं इंटरॅक्शन झाला की असं कधी वाटलं नाही की मी एका राजकीय नेत्यांबरोबर समोर बोलत आहे। कारण प्रत्येक राजकीय नेते आले की मग डीनला असं समजतात की माझं काम झालंच पाहिजे आणि खरं सांगायचं म्हणजे डीनला सुद्धा इतके ऑब्स्ट्रक्शन्स आहेत, आम्हाला काही लिमिटेशन आहेत, पण त्या लिमिटेशन सुद्धा मध्ये आम्ही जाऊन काम करतो आणि मॅडमनी मला आश्वासन दिलं आहे की मी लवकरात लवकर गांधी साहेबांना आणि परत भेटून एक्स्ट्रा फंड आणि ही बिल्डिंग हँडवर लवकरात लवकर आम्ही मॅडम गाईड
तेजस्वी सर आहेतच आमच्या बरोबर.